नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशो मार्गवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टीईटी मध्ये गेल्या काही परीक्षांमध्ये झालेले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रश्नांची संख्या आहे एकूण 30 प्रश्न आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. 30 प्रश्न. ठीक आहे. हे सर्व PYQ आहेत. ठीक आहे. हे सर्व PYQ आहेत. गेल्या वर्षी समजा जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत आतापर्यंत 2014 पासून त्या सर्व परीक्षांची याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर चला पहिला प्रश्न पाहू. प्रश्न पहिला आहे, स्वयं शिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? कोणती? स्वयं शिक्षण, स्वातंत्र्य आणि सहकार्य ही कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा, डाल्टन पद्धत. ठीक आहे. डाल्टन पद्धतीमध्ये स्वयं शिक्षण, स्वातंत्र्य आणि सहकार्य या संबोधांना अधिक महत्व दिलेलं असतं. याचं उत्तर आहे डाल्टन पद्धती. ठीक आहे. प्रश्न समोरचा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे? खाली 3 उपागम आणि त्यांच्याशी संबंधित आशयातील फरक दिलेला आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? इथं उपागम दिलेले आहेत आणि इकडे आशय दिलेला आहे. 1 नंबरला आहे पेडागॉगी, 2 नंबरला आहे अँड्रॉगॉगी, 3 नंबरला आहे म्युटॉगॉगी. ठीक आहे. पेडागॉगी आणि इकडे आशय काय आहेत? आशय विद्यार्थी ठरवतात, ब ला आहे आशय शिक्षक ठरवतात आणि क ला आहे यात शिक्षक व विद्यार्थी आशय ठरवतात, म्हणजे दोघेही आशय ठरवतात. ठीक आहे. पेडागॉगी मध्ये काय होत असते मित्रांनो? पेडागॉगी मध्ये विषय हा शिक्षक ठरवत असतो. कोण? शिक्षक ठरवत असतो. त्यानंतर अँड्रॉगॉगी जे आहे, अँड्रॉगॉगी मध्ये यामध्ये सर्वच जण काय करतात? विषय किंवा आशय ठरवत असतात. आणि म्युटॉगॉगी जे आहे, म्युटॉगॉगी यामध्ये विद्यार्थी जे आहेत ते आशय ठरवत असतात. मग या जोड्यांनुसार आपलं उत्तर काय होईल पाहू आपण. या ठिकाणी इथं दिलेलं आहे. म्हणजेच 1 नंबरचं काय आहे? ब आहे. म्हणजे 1 नंबरचं इथं ब कुठं आहे? इथं एक ब आहे आणि इथे एक ब आहे. ठीक आहे. त्यानंतर अँड्रॉगॉगी, अँड्रॉगॉगी साठी क आहे, म्हणजेच 2 साठी क आहे, 2 साठी क या ठिकाणी आहे. म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा, व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक या सर्व रचनांमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक कारक भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन असे म्हणतात. अशी अध्यापनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे फ्रंटसेन, नॉर्मन येलमन, 3 नंबरला आहे वुडवर्थ आणि 4 नंबरला आहे मर्फी. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे फ्रंटसेन. फ्रंटसेन या शास्त्रज्ञानं केलेली ही व्याख्या आहे, मानसशास्त्राची व्याख्या आहे. ठीक आहे. अध्यापनाची व्याख्या केलेली आहे. ठीक आहे. प्रश्न चौथा पाहू आपण. प्रश्न चौथा आहे, बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक, असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे? तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे संख्यात्मक उपपत्ती. संख्यात्मक उपपत्ती जी थॉर्नडाईकने या ठिकाणी मांडलेली आहे त्या उपपत्तीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची जी गुंतागुंती आहे जेवढी अधिक म्हणजे जास्त गुंतागुंती असेल तर बुद्धीची श्रेष्ठता सुद्धा जास्त तीव्र असते, श्रेष्ठ असते. म्हणून संख्यात्मक उपपत्तीमध्ये त्यांनी हा जो मत आहे त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा आहे, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते.
खाली दिलेल्या तत्वामध्ये कोणते तत्व योग्य नाही? परीक्षेमध्ये आपल्याला नाही आणि आहे असे आपल्याला प्रश्न विचारले जातात. यावर खूप लक्ष द्यायचं, कारण की आपल्याला उत्तर येत असताना सुद्धा कधी कधी उत्तर चुकतंय. नाही म्हणलेलं आहे का आहे म्हणलेलं आहे याचा अर्थ कळला पाहिजे. अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा. ठीक आहे. त्यानंतर प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट अगोदर निश्चित करावीत. त्यानंतर अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा. त्यानंतर अध्यापन करताना घटकांचा जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते. आता या ठिकाणी जे आहे आपल्याला योग्य नाही असं म्हणलंय, तर या ठिकाणी आपल्याला एक चौथा पर्याय जो आहे तो आपल्याला अयोग्य वाटत आहे, म्हणजे योग्य नाही हा. का? कारण की अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी आणि जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडावा लागतो. इथं जोडणं गरजेचं नाही असं म्हणत आहे, ते अनावश्यक आहे, म्हणजे हे पर्याय चुकीचं आहे. ठीक आहे. तर याचा पर्याय जे चौथा आहे हे आपलं योग्य उत्तर असेल. ठीक आहे. कारण अध्यापन करत असताना आपल्याला अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असला पाहिजे, म्हणजे विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट अगोदर निश्चित करावं लागते. आपलं उद्दिष्ट काय आहे? आज विद्यार्थ्याला संख्या ज्ञान द्यायचं आहे, हे उद्दिष्ट आहे, आणि ते साध्य करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील हे नंतर ठरवतो आपण. म्हणून प्रभावी अध्यापनामध्ये उद्दिष्ट आधी निश्चित करावीच लागतात. त्यानंतर तिसऱ्यात अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा लागतो. शैक्षणिक साहित्याने आपलं जे अध्यापन आहे ते सरळ आणि लवकरात लवकर परिणामकारक होऊ शकतं. म्हणून शैक्षणिक साहित्याला अत्यंत महत्वाचं स्थान आहे अध्यापनामध्ये. फक्त चौथा पर्याय जो आहे तो बुद्धीला पटणारा नाही, म्हणून ते त्याचा योग्य उत्तर आहे. प्रश्न सहावा मासिक विशेषांक काढणे, कोणत्याही प्रकारची चित्रे शिल्पे तयार करणे, निसर्गरम्य ठिकाणी सहल काढणे, खेळ खेळणे इत्यादी बाबी खालीलपैकी प्रोजेक्टच्या कोणत्या प्रकारच्या वर्गीकरणात बसतात? तर त्या बसतात बघा आस्वादात्मक प्रोजेक्ट मध्ये. कारण की आस्वादात्मक मध्ये म्हणजे काय असते, विद्यार्थ्यांना त्याचा आस्वाद घ्यायला मिळतो. या प्रोजेक्ट मध्ये, या प्रकल्पामध्ये, या पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला काय मिळतो? आस्वाद घ्यायला मिळतो. म्हणजे बघा मासिक विशेषांक काढणे. ठीक आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची चित्र काढा. चित्र काढायला विद्यार्थ्यांना आवडतात, कोणतीही काढा म्हणलं की आणखी जास्त खुश होतात. त्यानंतर शिल्पे, चिखलाची किंवा मातीची शिल्प तयार करणं. त्यानंतर निसर्गरम्य ठिकाणी सहल काढणं सर्वच विद्यार्थ्यांना आवडते, म्हणून हे काय आहे? आस्वादात्मक आहे, त्यांना आस्वाद मिळतो याच्यामध्ये. त्यानंतर खेळ खेळणे, हे सर्व कोणत्या प्रकल्पाची जी आहेत? तर ती आहेत आस्वादात्मक प्रोजेक्टची च्या वर्गीकरणामध्ये ही बसत असतात. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक गुणांचा विकास करणे ही आहेत? बघा प्रश्न कसा आहे बघा, अध्यापन खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्याची स्वतंत्र विचारशक्ती वाढली पाहिजे, विद्यार्थ्यामध्ये परस्पर विचार विनिमय चर्चा करण्याची पात्रता आली पाहिजे, म्हणजे ते इतरांसोबत चर्चा करू शकले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर त्यांना सहकार्य त्यांच्यामध्ये दिसलं पाहिजे, आपल्याला परम सहिष्णुता दिसली पाहिजे, इतरांबद्दल आदर प्रेम जिव्हाळा आपल्याला त्यामध्ये जाणवला पाहिजे. ठीक आहे. सामाजिक गुणांचा विकास करणे ही आहेत. तर कोणत्या पद्धतीत आहेत? व्याख्यान पद्धतीत आहेत, सामूहिक अध्यापन पद्धतीत आहेत, घटक नियोजन पद्धतीमध्ये आहेत, का समवाय पद्धतीमध्ये आहेत? तर त्याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे सामूहिक अध्यापन पद्धती. सामूहिक अध्यापन पद्धतीमध्ये या सर्व गुणांचा त्या ठिकाणी विकास होत असतो. ठीक आहे. कोणती आहे मग ती पद्धती? सामूहिक अध्यापन पद्धती. कारण की सामूहिक अध्यापन झालं तर त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होती, परमसहिष्णुतेची भावना निर्माण होती, आणि ते विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमयाची चर्चा सुद्धा ते करू शकतात, पात्रता निर्माण होती त्यांच्यामध्ये. ठीक आहे. प्रश्न पुढचा पाहू आपण. प्रश्न 8वा, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच
तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धती होय? ठीक आहे, तर्कशास्त्रासाठी कोणती पद्धती आहे? संशोधन पद्धती आहे, परिसंवाद पद्धती आहे, समवाय पद्धती आहे का समालोचन पद्धती आहे? तर त्याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे संशोधन पद्धती. संशोधन पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये काय होतो? तर्क निर्माण करू शकतो. तो तर्क संशोधन कशाचा तरी शोध घेऊ लागला की विद्यार्थी आपसुकच तर्क लावायला सुरुवात करतात आणि त्यामुळे मग त्यांच्यामध्ये काय होते? शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धती आहे? संशोधन पद्धती आहे. कशासाठी? शास्त्रासाठी, विज्ञानासाठी आणि तर्कशास्त्रासाठी ही पद्धती योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली अत्याधुनिक अध्ययन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनांचा उपक्रमांचा अवलंब करून विकासशील व गतिमान राहावे लागते अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती होय? बुद्धिमंथन पद्धती, समालोचन पद्धती, व्याख्यान पद्धती का दूरचित्रवाणी पद्धती? तर याचं योग्य जे उत्तर आहे बघा मित्रांनो ते आहे बुद्धिमंथन पद्धती. बुद्धिमंथन पद्धतीमध्ये नवीन कल्पनांचा उपक्रमांचा अवलंब करून विकासशील व गतिमान या ठिकाणी विद्यार्थी आपल्याला निर्माण करता येतात. ठीक आहे, म्हणून याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे बुद्धिमंथन पद्धती. हे याची अयोग्य उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? व्याख्यान पद्धतीबद्दल बोलत आहेत आपल्याला. तर्कशक्तीचा वापर महत्वाचा असतो, चिकित्सक विचार प्रवृत्ती हवी, कार्यकारण भाव शोधण्यास उपयुक्त, कल्पना विलासाचे नवे दालन उघडते. ठीक आहे, योग्य विधान कोणतं शोधायचं? याचा अर्थ जेव्हा योग्य म्हणतात तेव्हा 3 काय असतात? अयोग्य असतात आणि 1 योग्य असते. तर यामध्ये आपल्याला बघा बरं, व्याख्यान पद्धतीमध्ये कशाची आवश्यकता असते जास्त करून? व्याख्यान पद्धतीमध्ये आपल्याला कल्पना विलासाचे नवे दालन उघडते. त्याच्यामध्ये जसे की व्याख्यान देत असताना व्याख्यान पद्धती कशासाठी असते? व्याख्यान पद्धती आपण मराठी विषयासाठी, त्यासह शास्त्रांसाठी जसे की भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र या विषयांसाठी आपल्याला व्याख्यान पद्धतीचा अवलंब करता येतो. आणि व्याख्यानामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कल्पना विलासाचे नवे दालन उघडावे लागते, त्यांना कल्पना करण्यास भाग पाडावे लागते आणि अशी कल्पना केल्याच्या नंतर त्यांचे अध्ययन योग्य होते. तर्कशक्तीचा वापर महत्वाचा असतो. यामध्ये तर्क लावण्याची गरजच पडत नाही ना शिक्षकाला ना विद्यार्थ्याला, कारण की व्याख्यान पद्धती ही जी आहे ही काय आहे? शिक्षक प्रधान पद्धती आहे. काय आहे? शिक्षक प्रधान पद्धती आहे. मग शिक्षक प्रधान पद्धती असल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काहीही करण्याची गरज पडत नाही, म्हणून यामध्ये तर्काचा काही संबंध येत नाही. चिकित्सक विचार प्रवृत्ती सुद्धा याच्यामध्ये येत नाही. त्यानंतर कार्यकारण भाव शोधण्यास उपयुक्त आहे, बिलकुल नाही या ठिकाणी. ठीक आहे, व्याख्यान पद्धतीमध्ये कार्यकारण भाव शोधण्याची गरजच नसते. शिक्षक एखाद्या व्याख्यातेसारख्या, एखाद्या वक्तृत्व असणाऱ्या वक्त्यासारखे त्या ठिकाणी व्याख्यान देत असतात. ठीक आहे, पुढचा पाहू आपण प्रश्न. प्रश्न 11 बघा. अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढील पैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे? या ठिकाणी आपल्याला आधी काय दिलेले आहेत? वाक्य दिलेले आहेत. अ. कृतीद्वारा विविध विषय हाताळणे. ब. केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्थपणे करणे. त्यानंतर क. अध्ययनार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेणे. त्यानंतर ड. अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे. ठीक आहे, अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे? आता या ठिकाणी बघा आपल्याला याचे जे पर्याय दिलेले आहेत ते पर्याय पाहू आपण. शिक्षकांना काय काय करायला पाहिजे ते 4 इथं कुटाने दिलेले आहेत ते पहा आपण काय आहेत. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे अ, ब आणि क फक्त, म्हणजे अ, ब आणि क पुढचे 3. ब मध्ये आहे 2 मध्ये अ, क आणि ड. अ, क आणि ड. 3 मध्ये आहे ब, क आणि ड, म्हणजे ब, क आणि ड. आणि 4 मध्ये आहे अ, ब, क, ड सर्व. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला सर्व असे पर्याय दिलेले आहेत. तर हे पर्याय वाचल्याच्या नंतर आपल्याला वाटते की हे सर्वच्या सर्व पर्याय योग्य आहेत, म्हणजे हे जे आहेत सर्वच बरोबर आहेत. कारण कृतीद्वारा विविध विषय हाताळणे,
शिक्षकाला करावंच लागते. त्यानंतर केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्थपणे करावे लागतात. मूल्यमापन करावंच लागते, गरजेचं आहे. अध्ययनार्थ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते. विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावंच लागतं, कारण त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे समजून नाही घेतले तर अध्यापन करणं अवघड जाईल आणि विद्यार्थ्याचं त्यामध्ये नुकसानही होईल, म्हणून म्हणणे ऐकून घ्यावेच लागते. त्यानंतर अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे गरजेचे आहे, असायलाच पाहिजे. कारण की विद्यार्थी घडवत असताना केवळ एका शिक्षकाचंच कर्तव्य नाही, तर विद्यार्थी घडवत असताना शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिघांनी मिळून जर कार्य केलं तर विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी विकास होत असतो. ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थ्याचा विकास घडण्यासाठी या सर्व गोष्टी आहेत. म्हणून याचं उत्तर आहे वरील पैकी सर्व पर्याय योग्य आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न 12वा. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वर्ग खोल्या नसून विषयाच्या खोल्या असतात? त्या खोलीत आवश्यक ती पाठ्यपुस्तके, अवांतर वाचनीय पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिके, विषयाला आवश्यक नकाशे, चित्रे असतात. याबरोबरच विषय तज्ञ हजर असतो व अध्यापन कार्य चालते. ही आहे डाल्टन पद्धती. ठीक आहे, काय आहे ही? डाल्टन पद्धती आहे. याला डाल्टन पद्धती म्हणतात. डाल्टन पद्धतीमध्ये काय असतात? एका विषयासाठी एक खोली तयार करून ठेवतात. एका विषयासाठी एक खोली तयार करून ठेवतात. बस ज्या विद्यार्थ्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा तो त्या खोलीमध्ये जातो, रूम मध्ये जातो आणि आवश्यक ती सर्व शैक्षणिक साहित्य हाताळतो, पुस्तकं हाताळतो, अभ्यास करतो आणि आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवून अध्यापन त्या ठिकाणी घडवून आणतो. ठीक आहे, तर ही पद्धत कोणती आहे? तर ही डाल्टन पद्धत आहे. ठीक आहे, डाल्टन पद्धती आहे. त्यानंतर बघा प्रश्न 13वा. प्रश्न 13वा. जेव्हा शिक्षक शिकवताना खालील बाबी करतात. ठीक आहे, जेव्हा शिक्षक शिकवताना खालील बाबी करतात तेव्हा ते कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात? बघा काय काय आहे. पूर्व नियोजन व पूर्व तयारी करतात. ठीक आहे, सर्वांना दिसेल अशी व्यवस्था करतात, निरीक्षणाबद्दल निश्चित स्वरूपाच्या सूचना देतात. त्यानंतर साहित्याची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात. सोपं आहे. ही कोणती पद्धत आहे? ही आहे प्रायोगिक पद्धत. ठीक आहे, प्रयोग दिग्दर्शन पद्धती आहे, याला प्रायोगिक पद्धत सुद्धा म्हणतात. ठीक आहे, प्रयोग दिग्दर्शन पद्धती आहे आणि यामध्येच ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी घडून येत असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न 14वा. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी खालीलपैकी कोणती तत्वे सहाय्यभूत ठरतात? अध्यापन प्रभावी होण्यासाठी उद्दिष्ट अगोदर निश्चित केली जातात. अध्ययनार्थ्याच्या उपजत क्षमता विकसित करणे अनावश्यक असते. अध्ययनार्थ्यांच्या पूर्व ज्ञानाची दखल घेऊन नवीन ज्ञानाशी संबंध प्रस्थापित करावा. त्यानंतर चौथा आहे ड. अध्ययनार्थ्यात दैनंदिन अनुभव अत्यंत महत्वाचा असतो. तर याचं योग्य उत्तर जे आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याचं का? कारण की अ, क आणि ड, ब हे किती चुकीचं वाक्य आहे तुम्ही सांगू शकता या ठिकाणी. ब चुकीचं वाक्य आहे. अध्ययनार्थ्यांच्या उपजत क्षमता विकसित करणे अनावश्यक असते. अरे आवश्यक असते ना बाबा, ते आवश्यक असते ते. त्यांची काय, त्यांची उपजत क्षमता तर आपल्याला विकसित करायच्या आहेत आणि हे आवश्यक नाही म्हणायले, मग हे चुकीचं आहे. बाकीचे बरोबर आहेत वाक्य. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर होते, अ, क आणि ड. प्रश्न 15वा. खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? शिंदे सरांनी चित्रपट वरदान की शाप या विषयावर चर्चा घ्यावयास लावली. गोगेटबाईंनी पर्यवेक्षित अध्ययनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला. शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. साबळेबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडवण्यास दिली. बघा आता पहिली जी आहे, शिंदे सरांनी चित्रपट वरदान की शाप या विषयावर चर्चा घ्यावयास सांगितली. ही चर्चा पद्धती आहे. काय आहे? चर्चा पद्धती आहे. चर्चा पद्धती म्हणजे काय असते? ही विद्यार्थी प्रधान पद्धती आहे. त्यानंतर गोगेटबाईंनी पर्यवेक्षित अध्ययनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला. ठीक आहे, तर यामध्ये कोणती पद्धत म्हणतात? हे अवांतर इतर तास घेतलेले आहेत त्यांनी, जास्तीचे
तास घेतलेले, याला उपचारात्मक पद्धती म्हणू शकतो आपण. उपचारात्मक पद्धती असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. याचा अर्थ हे काय झालं, व्याख्यान झालं. आणि व्याख्यान ही जी पद्धती आहे ती व्याख्यान पद्धती जी आहे शिक्षक प्रधान पद्धती आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. 4 ची जी पद्धती आहे, साबळेबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडवण्यास सांगितले, तर याला समस्या निराकरण पद्धती म्हणतात. समस्या निराकरण पद्धती ही पद्धती म्हणजेच विद्यार्थी प्रधान पद्धती आहे. आपल्याला विचारलेली आहे शिक्षक प्रधान पद्धती. म्हणून या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. या प्रश्नाच्या आधी मी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगतो, कारण की या व्हिडिओसाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणून मला एक छोटीशी मदत म्हणून तुम्ही मला या ठिकाणी लाईक करा, कमेंट करा. एक छोटीशी कमेंटही करू शकता मनाला तसल्ली देण्यासाठी. ठीक आहे, 16वा प्रश्न पाहू. नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या उपक्रमांचे आयोजन शाळेने करावे? बघा, शिबिरे भरवून व्याख्यानांचे आयोजन करावे, चर्चा ठेवावी, योग्य आहे. ब, नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात सामाजिकता शिकवावी, हे पण योग्य आहे. त्यानंतर क, समाजसेवा, NCC, NSS, बालवीर पथक, वीर बाला पथक यांचा समावेश करावा, हे पण बरोबर आहे. कारण की नेतृत्व गुण तयार करण्यासाठीच तर ह्या सर्व ज्या शालेय उपयोगी योजना आहेत ह्या राबवल्या जातात. त्यानंतर अध्ययनार्थ्यांना कार्यक्रमाचे संचलन करण्याची संधी द्यावी. ठीक आहे, आणि त्यांच्या ताब्यात विद्यार्थी भांडार द्यावे, बरोबर आहे. हे पण त्यांच्या नेतृत्वासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आता इथं पर्याय जर पाहिले तर डोळे झाकून मी म्हणू शकतो अ, ब, क, ड सर्व पर्याय योग्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, पर्याय आपला प्रश्न क्रमांक 17. लेखन कार्य, चित्रकला, नकाशे काढणे, ग्रह विज्ञानातील काही प्रात्यक्षिके करणे, खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खाली दिलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात? ठीक आहे, प्रोजेक्ट पद्धतीच्या कोणत्या वर्गीकरणात येतात? समस्या प्रधान प्रोजेक्ट, आस्वादात्मक प्रोजेक्ट, निर्मिती प्रोजेक्ट आणि त्यानंतर कौशल्य प्रधान. यामध्ये काय, लेखन कार्य, चित्रकला, नकाशे काढणे, ग्रह विज्ञानातील काही प्रात्यक्षिके करणे, ही सगळी काय कशात येतात? कौशल्य प्रधान प्रोजेक्ट मध्ये येतात. याच्या आधी एक प्रश्न आला होता मित्रांनो असाच सेम, ज्याचं उत्तर काय होतं? आस्वादात्मक पद्धतीमध्ये आला होता तो, ज्याच्यामध्ये सहलीला जाणे, चित्र काढणे है ना, हे होते आणि मग ते आस्वादात्मक होते. यामध्ये काय, लेखन कार्य करण्यासाठी एक वेगळं कौशल्य लागत असते, ज्याचं हस्ताक्षर सुंदर आहे त्यालाच हे सांगतात. चित्रकलेसाठी कौशल्य लागतं, नकाशा काढणे कौशल्य लागते, ग्रह विज्ञानातील काही प्रात्यक्षिके तयार करणं यासाठी सुद्धा आपल्याला ठिकाणी त्या कौशल्य लागते. म्हणून 17 याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 18. एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची व काव्य विषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते? समवाय पद्धती, समालोचन पद्धती, व्याख्यान पद्धती आणि घटक नियोजन पद्धती. याचं योग्य उत्तर म्हणजे तुम्हाला मित्रांनो सांगतो मी, याचं योग्य उत्तर आहे समालोचन पद्धती. ठीक आहे, समालोचन पद्धत ही याचं योग्य उत्तर आहे. कारण समालोचन पद्धतीमध्ये आपल्याला अधिक व्यासंग असला तर आपल्याला परिणामकारक आपल्याला त्या ठिकाणी शिकवता येते. एक कविता आहे, त्या कवितेचा जो कवी आहे त्याच्या इतर कविता सुद्धा त्या कवींनी त्या ठिकाणी तोंडपाठ म्हणून दाखवायला पाहिजे. विद्यार्थ्यांचं अवधान आपल्याकडे पूर्ण वळवून घ्यायला पाहिजे, तरच तो खरा शिक्षक. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. समालोचन पद्धतीमध्ये ते असते. ठीक आहे, त्यानंतर काय आहे? 19. खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? ठीक आहे, अध्यापनाची तत्व सांगायची तर आपल्याला शिक्षकाच्या अंगी काय काय असलं पाहिजे? सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्धता. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण की या 4 बाबी आपल्या अंगी असल्या तर आपण शिक्षक आहोत, नाहीतर आपण एक सामान्य माणूस आहोत. ठीक आहे, आपल्याला शिक्षकासाठी आपल्यामध्ये थोडस समाजापेक्षा वेगळं काहीतरी असायला पाहिजे. प्रश्न 20.
माफ करा, माझा तब्येत बरी नाही आणि खोकल्यामुळे थोडस कंट्रोल होत नाही, खोकलावं लागत आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहेत? भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे, विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्रे सांगणे, क निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखविणे आणि कवितेचे स्पष्टीकरण करणे. ठीक आहे. आपल्याला काय सांगायचं, कोणतं सूत्र सांगायचं, अध्यापनाचं सूत्र सांगायचं. अध्यापनाची जी 9 सूत्र आहेत ना, त्या 9 सूत्रामधलं इथं कोणतं सूत्र लागू होते? कोणतं सूत्र आहे? सूत्र सांगितलेलं आहे, मूर्ताकडून अमूर्ताकडे घेऊन जायचे विद्यार्थ्यांना. तर मग त्यासाठी आपल्याला याच्यामधले किती वाक्य याला लागू होतात? तर त्याला बघा, अ आणि क हेच योग्य उत्तर आहे, फक्त अ आणि क. भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे, कारण नकाशाच्या माध्यमातून आपण त्यांना मूर्ताकडून अमूर्ताकडे घेऊन जाऊ शकतो. आणि त्यानंतर निसर्ग चित्र शिकविताना चित्र दाखवावं लागतं. ठीक आहे. निसर्ग चित्र शिकवताना त्यांना एखादं चित्र दाखवले, त्याला चित्र दाखवलं की मूर्त आहे चित्र, आणि त्याच्यामधून ते अमूर्त कल्पना काय घडवतात, त्यांच्या मनामध्ये कशी निसर्ग चित्र आहे ते काढायला सुरुवात करतात. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी काय, अ आणि क हे आपलं योग्य उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. कवितेचे स्पष्टीकरण करणे, यासाठी मूर्ताकडून अमूर्ताकडे घेऊन जायची काही आवश्यकता नसते. कवितेचं स्पष्टीकरण करत असताना आपल्याला व्याख्यान पद्धतीचा त्या ठिकाणी उपयोग करावा लागतो. ठीक आहे. प्रश्न 21वा. शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा आध्ययनार्थ्यावर उमटवू शकतो असे सूचित करणारी हार्बार्ट यांची उपपत्ती ही अध्यापन उपपत्तींच्या या प्रकारात मोडते. म्हणजे शिक्षक हे विद्यार्थ्यांवर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवू शकतात असं त्यांना म्हणते. काय करून? सर्वसामान्य अध्ययन उपपत्ती, वर्णनात्मक अध्ययन उपपत्ती, औपचारिक अध्ययन उपपत्ती आणि त्यासह पारस्परिक पृच्छा अध्ययन पद्धती. तर याचं योग्य उत्तर आहे सर्वसामान्य अध्ययन पद्धती. सर्वसामान्य अध्ययन पद्धतीच्या माध्यमातून ते स्वतःचा ठसा उमटवू शकतात. सर्वसामान्य सारखं जीवन जगावं लागतं. त्यांच्या समोर आपल्याला एखाद्या नायकाची भूमिका करावी लागते, एखाद्या समाजामधल्या वेगवेगळ्या वृत्तींची त्या ठिकाणी आपल्याला भूमिका करावी लागते, सामान्य माणसांची. ठीक आहे. स्वयंशोधन पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? काय आहे? अयोग्य आहे. ही पद्धती कोणती? संशोधन पद्धतीबद्दल बोलायलो आपण. ही पद्धती बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्वे पडताळण्यासाठी पूरक आहे. ही पद्धती कार्यकारण भाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे. या पद्धतीत विद्यार्थी संख्या मर्यादित हवी. सर्व घटकासाठी ही पद्धत सुयोग्य आहे. आपल्याला यापैकी एक अयोग्य विधान आपल्याला निवडायचे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? याचं योग्य उत्तर शेवटचा पर्याय असणार आहे. कारण की सर्व घटकासाठी ही पद्धत सुयोग्य असेल का? बिलकुलही असणार नाही. म्हणून हेच आपलं उत्तर असणार आहे. ही सुयोग्य फक्त एखाद्या याला स्वयंशोधन पद्धती कशामध्ये लागू होते? एखादा पाठ आपल्याला शिकवत असताना भाषा विषयामध्ये विद्यार्थ्याला आपण सांगू शकतो की तुमच्या भाषा विकास किती झालेला आहे ते आपण तुम्ही स्वतः बोलून पहा, प्रॅक्टिस करून पहा, या ठिकाणी आपण म्हणू शकतो. प्रत्येक याला ती लागू शकत नाही पद्धत. ठीक आहे. प्रश्न 22वा. प्रश्न 23वा. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सुगमाकडून संकीर्णाकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे. हे ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र या ठिकाणी लागू होते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की सजीवांची लक्षणे शिकवत असताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतलेली आहे. प्रश्न विचारतात त्यांना माहित असलेले, कावळ्याला पंख असतात का, पाय असतात, काय असते, हे ना, असे साधारण सामान्य प्रश्न विचारावे लागतात त्या ठिकाणी लहान विद्यार्थ्यांना. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? प्रश्न 24वा. त्याचं उत्तर 100% निकाल,
सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, परिणामकारक अध्ययन, विद्यार्थ्यांचे यश. काय योग्य उत्तर वाटते तुम्हाला? आपल्याला म्हणते यशस्वी अध्यापन म्हणजे काय? यशस्वी अध्यापन म्हणजे काय? तर यशस्वी अध्यापन म्हणजे परिणामकारक अध्ययन. याचं उत्तर काय आहे? परिणामकारक अध्ययन. 100% निकाल म्हणजे यशस्वी अध्यापन नाही. सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे म्हणजे यशस्वी अध्यापन नाही. विद्यार्थ्यांचे जे यश आहे त्यालाही आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही, पण परिणामकारक अध्ययनाला आपण यशस्वी अध्यापन असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, परिणामकारक अध्ययनामधून त्याची जी फलित आहेत ती फलित चांगली असतात. म्हणजे त्याचे परिणाम जे आहेत ते परिणाम चांगले असतात. विद्यार्थ्यांसोबत फक्त पुस्तक आणि शिक्षण एवढंच नाही, तर परिणामकारक अध्ययनामध्ये त्या विद्यार्थ्याचं शिक्षण, त्यासह संस्कार, भावनिक, मानसिक या सगळ्या ज्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जे विकास झालेला असतो तो विकास जो आहे तो परिणामकारक अध्ययनामध्ये येत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 25वा. अध्यापन शास्त्र म्हणजे पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन सूत्रे व वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर जे आहे वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की अध्यापन शास्त्रामध्ये पद्धतीला आणि प्रतिमानांना अतिशय महत्व आहे. त्यासह तत्वे व नियम सुद्धा आहेत, त्यासह अध्यापनाची सूत्र सुद्धा आहेत, अध्यापनाच्या पद्धती आहेत, आणि हे सर्व मिळून काय होत असते? सर्व मिळून होत असते अध्यापन शास्त्र. ठीक आहे. पुढचा 26वा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 26वा. व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत निष्ठते बदल केले पाहिजेत, कारण मुलांची बौद्धिक पातळी भिन्न असते, मुलांची आकलन शक्ती भिन्न असते. प्रत्येक विद्यार्थ्याला कुवतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळेल. आणि वरील सर्व. बघा, व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत निष्ठते बदल केले पाहिजे. काय केले पाहिजे? सगळेच केले पाहिजे. म्हणजे याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 27वा. जॉनला लॅटिन भाषा शिकविण्या अगोदर शिक्षकाला जॉन बद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे. या विधानावरून खालीलपैकी कोणत्या शिक्षकांचा बोध होतो? शिक्षक केंद्रित शिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, भाषा केंद्रित शिक्षण व ज्ञान केंद्रित शिक्षण. तर त्याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे 2, विद्यार्थी केंद्रित शिक्षण. विद्यार्थी केंद्रित, कारण विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी जॉनला लॅटिन भाषा शिकवायची आणि त्या शिक्षकाला माहित असलं पाहिजे. काय माहित असलं पाहिजे? जॉन बद्दल माहिती असली पाहिजे की तो त्याची मातृभाषा कोणती आहे, तो काय बोलतो, काय करतो, ह्या सर्व गोष्टी त्यांना माहित असल्या पाहिजे, तर त्याला शिकवणं सोपं होईल. 27 झाल्यानंतर 28वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. अध्यापन प्रक्रियेत पुढील पैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? अध्यापन प्रक्रियेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? नवीन ज्ञान देणे, कौशल्य विकसित करणे, विचारांना चालना देणे आणि भावविकास घडविणे. मला वाटतं याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असावं आणि असणारच, कारण की 4ला 4 गोष्टी अध्यापनामध्ये होतच असतात. अध्यापनामध्ये ह्या 4 गोष्टीच होत असतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर आहे, त्याचा पर्याय क्रमांक 2 हेच योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 29वा प्रश्न. ठीक आहे. सेकंड लास्ट प्रश्न आहे. शिक्षणाच्या उद्दिष्टांमध्ये कोणते उद्दिष्ट समाविष्ट नाही? ज्ञानात्मक, भावनात्मक, समग्र, व्यवहारिक. समग्र उद्दिष्ट जे आहे हे त्यामध्ये समाविष्ट नाही, कारण ज्ञानात्मक आणि भावनात्मक आणि व्यवहारिक उद्दिष्ट आपल्याला त्या ठिकाणी साध्य करावं लागते शिक्षणाच्या माध्यमातून, पण समग्र उद्दिष्ट ह्या त्यामध्ये नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30.
शिक्षणाच्या प्रक्रियेत प्रभावी शिक्षकाचे कार्य कोणते असते? विषयाच्या ज्ञानाचे सखोलता, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखणे आणि वरील सर्व. प्रभावी शिक्षकाची तीनही कार्य आहेत, म्हणून वरील सर्व हेच त्याचं योग्य उत्तर आहे. आणि अशा प्रकारे या सहज आपला या ठिकाणी काय होतो, हा पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानं काय होईल, मला छान वाटेल, माझे सबस्क्रायबर वाढले तर. थोडी मेहनत केली तुमच्यासाठी, तुम्ही सहकार्य करा. हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, जीवन खूप सुंदर आहे, आपण शिक्षक होणार आहोत. शिक्षक होण्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद.